नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा, गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आता पिऊ सिद्धी आलेल्या घरी आणि त्या घरी यायच्या अगोदर माझं गोठ्यातील सर्व कामं आवरलेली आहे. शेणखूर झालेला आहे आणि गुरांना कुटी टाकून घेतलेली आहे. बघा, सरांनी इथं सोडायचं तर गाडी पुढं त्यांच्या लक्षातच राहिलं नाही काय इथं उतरायचे म्हणून पुढं गाडी गेली, पुन्हा बस मागं आली. आणि आता बघा आल्यात घरी आणि त्यांना भेटलेलं आहे तांदूळ. जड झालंय मला, घे पटकनी. तर तांदूळ भेटल्या शाळेतून त्यांना, तर जड झालं आहे. आणि हा व्हिडिओ ना पावसाळ्यातला आहे, म्हणजे जुना आहे. त्यावेळेस ना पाऊस होता भरपूर. कधीचा आहे, मला गॅलरीमध्ये होता तेच मला आज एडिटिंग करून टाका. आणि त्या शाळेतून जर आल्या तर पहिला त्यांना चहा लागतो आणि अशा पद्धतीने माझा चहा रेडी असतो. मग असेच मी त्या यायच्या अगोदर चहा गॅसवर उकळायला ठेवला होता आणि बाहेर आले होते. तर त्यांना चहा दूध ओतून एक ग्लासमध्ये ठेवीत असते. मग आम्ही तिघींनी मिळून चहा पिलो. त्यांचं चहा दूध असतो ते पित असतात आलं का. आणि मग त्यानंतर मग भाकरी करून घेतल्या, कारण की स्वयंपाक लवकर असतो. 4 वाजता गोठ्यातली कामं वगैरे पिऊ सिद्धी येतात 5 वाजता. आणि मग 5 वाजता आल्या चहा दूध होतं त्यांचं, थोड्याशा गप्पा वगैरे. आणि मग नंतर स्वयंपाक होतो. 7 वाजता स्वयंपाक झाला पाहिजे. त्यानंतर मग करडं सोडली शेळीला. शेळीचं खाऊन झाल्यानंतर कुटी मग दूध पाजायला करडांना सोडून दिलं. पिऊला सिद्धीला म्हणलं सोडा, ते दोघे आल्या का सोडीत असतात ना. 3 करडं आहे त्याच्यामुळे त्यांना पाजावं लागत असतं, नाही तर एकच पिऊन घेत असती. त्यानंतर माझा पूर्ण स्वयंपाक झाला आणि मग आता गायांचं दूध काढायला आलेले आहे. तर दूध काढून वगैरे झालं, ते काय शूट केलं नाही कारण बाहेर अंधार असतो आणि अशा पद्धतीने झाकून ठेवते. मग आता किचनमध्ये आलेली आहे. तर मग अशी मी ना भाकरी करून घेतल्या होत्या, भात झाला होता, बेसन करून घेतलं. आणि मग पिऊ सिद्धी म्हणल्या ना आज गरम गरम मग भजी बनवू ना. छान असा पाऊस पडलेला होता दुपारी. म्हणलं मग चला मग मस्त गरम गरम कांदा भजी बनवूया. तर कांदा बेसन पीठ वगैरे मी दूध काढायच्या अगोदरच मिक्स करून ठेवलेलं होतं. मग आल्यानंतर गरम गरम भजी काढावा आणि जेवायला घ्यावा. तर इथे माझं भजी बनवायचं चाललेलं आहे. भजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आणि शेतामध्ये जरा आता कामं नाही पावसामुळं, निवांत घरी असल्यामुळं ना. आणि सिद्धीना मला मदत करीत होती हॉलमध्ये जेवायला घेऊन जायला, कारण की आम्ही सर्वजण एकत्र टी व्ही बघत हॉलमध्ये जेवत असतो. तर तीच घेऊ लागत होती भांडी वगैरे, पाणी गल्लाचं वगैरे. आणि तिला अशी मदत करायला ना खूप आवडतं. आणि भजी गरम गरम खायला लुडबुड करीत होती. आणि हॉलमधली भांडी होती ती आणून देत होती. हे गल्लाचं वगैरे आहे तिथंच होतं. अशी मदत करीत असते. आणि शाळेतून आलं ना, त्यांना ती सवय आहे, शाळेतून आलं मला अशी मदत करायची. आणि छान अशी भजी झालेली आहे, एक नंबर झाली ती. कधी नवत केली ना अशी भजी, छान वाटतं अशी छान झाल्यावरती. मग आता सिद्धी म्हणत दे ताटल्या, तिला म्हटलं तर मी आणि ते म्हणली नाही मी घेऊन जाते. मग ते भजी बनवायचं आलं आणि तिला मग भांडी आणि मग अशी लुडबुड असते, मग तिच्या हाताखाली द्यावं लागत असतं. आणि असं वाटतं की आपणच केलेलं परवडतं काम, पण चला मदत करीत असते, त्यांना पण सवय लागावा. आणि इथं बघा पिऊचं आणि सिद्धीचं दोघींचं भजीवरती ताव मारायचं चाललेलं आहे. आणि इथं म्हणत बघ कसली झाली भजी. आणि बेसनना थोडंसं पातळ झालं होतं, पण कुरकुरीत भजी झाली होती छान. आणि मग तेच म्हणली थांब मी आता ते तुकडं करीते. आणि नंतर मग अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी जेवण घेतलेलं आहे हॉलमध्ये. एकत्र बसून खाण्याची मजा वेगळी असते. तर आजचा बेत होता मस्त असं बेसन, भाकरी आणि भजी आणि मसाले भात खायच्यात वाटला नव्हता, शेवट घ्यायचा होता. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. जेवण वगैरे झालंय, जेवण झालंय, भांडी घासून आणली, किचन वाटा मस्त असं क्लीन करून ठेवलाय. तर आता इकडचा पसारा आहे हा आवरून घ्यायचे. यांना आतरून टाकून दिलंय, झोपा म्हणलं नाही. अहो ते बघलं मध्ये निवडून मग काय करणार इडली. बरं देते मग कधीतरी, सोमवारी दे. हा रविवारी तू हे कर मिक्सरला घाल, मग रात्री हे कर मिक्सरला. सोमवारी सकाळी आम्हाला इडली कर. इडली शाळेतून तांदूळ भेटलं नाही तर लगेच इडली बनवून दे. आता भांडी लावते त्या कॅमेरा हातात मोबाईल आहे, तर भांडी लावून घेते, पसारा आवरून घेते. तर छान असा पसारा आवरून घेतलाय, भांडी वगैरे फैल लावून घेतल्या, सगळं क्लीन करून ठेवलं. सकाळचं फ्रेश वाटतं. त्यानंतर सकाळसाठी म्हणलं मुगाचं कालवण करावं. तर पिऊ म्हणते मला उद्या डब्याला लागते ते संपोळी, उद्या शुक्रवारी मग काहीतरी करता येईल, त्यामुळे मी गृहीत केलं. माझी संध्याकाळीच तयारी असते उद्या सकाळच्या कालवणासाठी, ते डब्यात ठेवून देते पूर्ण. चला तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.
बाय, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.